नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI, भरती, सारथी, RT अशा प्रकारच्या ज्या ऑनलाईन CET एक्झाम आहे तर त्या ठिकाणी 16 तारखेपासून आपल्याला 27 ते 29 तारखेपर्यंत तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी जी एक्झाम आहे तर ती आपली ऑनलाईन घेण्यात येत आहे। तर काही विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी मॉक टेस्ट आहे तर ते अवेलेबल नव्हते किंवा जे हॉल तिकीट होते तर ते अवेलेबल नव्हते। तर जवळजवळ या ठिकाणी सर्वांचे हॉल तिकीट जे आहे तर ते जनरेट झालेले आहे आणि मॉक लिंक ज्यांना द्यायची असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा जी मॉक लिंक आहे तर ती त्या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे। तर सिंपली आपण या ठिकाणी आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपल्याला विजिट करायचं आहे। जसे आपण या ठिकाणी विजिट करू, आपल्याला जे युजरनेम आणि पासवर्ड आहे तर ते एंटर करून सिंपली लॉग इन करायचं आहे। जसे आपण लॉग इन करू, या ठिकाणी आपल्याला आपण पाहू शकतो जे फॉर्म आपण अप्लाय केलेले आहे जवळजवळ सर्वांचे जे हॉल तिकीट आहे तर ते या ठिकाणी अवेलेबल झालेले आहे। तर आपले हॉल तिकीट सर्वांनी डाउनलोड करायचं आहे किंवा जी CET आहे तर त्याचा ॲड्रेस त्या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे ॲडमिट कार्डवर। आणि त्यानंतर आपल्याला 3 दिवसा अगोदर आपली जी एक्झाम आहे तर त्याचा त्या ठिकाणी जो हॉल तिकीट आहे तर तो आपल्याला डाउनलोड करता येणार आहे। आणि त्यानंतर जी मॉक लिंक आहे तर ती या ठिकाणी आपण RRB, IBPS, महाराष्ट्र MPSC आणि स्टाफ सिलेक्शन अशा जे फॉर्म आपण अप्लाय केलेले असणार तर त्या सर्वांचे त्या ठिकाणी जी मॉक लिंक आहे तर ती अवेलेबल झालेली आहे। तर आपण आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी मॉक लिंक आहे तर ती मॉक टेस्ट देऊ शकतो। आणि परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, त्या ठिकाणी जे क्वेश्चन आहे तर ते त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला जो फॉर्मॅट असेल तर तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि कशा पद्धतीने आपले किती जे क्वेश्चन आहे तर ते आपण अटेंड केलेले आहे आणि किती अजून बाकी आहे तर ते सर्व आपण त्या ठिकाणी पाहू शकतो। तर परीक्षेचे त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल म्हणून जी मॉक टेस्ट आहे तर ती अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। आणि त्या ठिकाणी जी मॉक टेस्ट आहे तर त्याची त्या ठिकाणी आपल्या कुठल्याही पद्धतीचा रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। तर आपण ज्या एक्झामसाठी जो ऑनलाईन फॉर्म अप्लाय केलेला आहे तर त्याची आपण जी एक्झाम देणार आहे तर त्याचा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर मॉक टेस्टचा रिझल्ट कुठल्याही पद्धतीने किंवा कुठेही त्या ठिकाणी पब्लिक करण्यात येणार नाही, ते फक्त डेमो म्हणून आपल्याला जी मॉक टेस्ट आहे तर ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी जी माहिती होती तर ती आपल्याला समजली असेल। तर आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।